आत्ता मी आलो यांच्या सुपर मार्केटमध्ये आणि इथे रेट जर बघितले सगळे हजारोमध्ये आहेत. म्हणजे तुम्ही बघा बऱ्यापैकी गोष्टी या मॅगी वगैरे सगळं आपल्यासारखंच ठेवलेलं आहे डीमार्टमध्ये जसं असतं तसं. ही डब्बा मॅगी आहे. तर डब्बा मॅगी 17,000 रुपयाला आहे. आणि नाही त्याच्यानंतर भाजी वगैरे रेडीमेड आहे इथं. हे बघा नूडल्स आहेत. सो नूडल्स रेडीमेड आहेत. आणि हे नूडल्स मला वाटते याच्यावर तर रेट नाही आहे, तर तिथे काउंटरला जाऊन विचारावं लागेल. जवळपास 40,000च्या आसपास आहे हे नूडल्स. चिकन वगैरे पण आहे इथं. चिकन पॅकेज फूडमध्ये भरून ठेवलेले. हे पण नॉनव्हेजच आहे, बहुतेक सी फूड आहे ते. इथे पापड वगैरे चिक्की आहे. मोस्टली सगळं नॉनव्हेजच दिसतंय, व्हेजमध्ये काय नाही आहे. तर ओरिओ बिस्किट आहे आपल्याकडं जे आहे ते सेमच आहे इथलं तिथलं. काल आम्ही टेस्ट केली आहे याची. बिस्किट सेम आहे फक्त ओरिओ. आणि काल लेस पण खाल्ले आम्ही, पण लेसमध्ये पण मला वाटते तेल यांच्या इकडचंच आहे. सो आम्हाला त्याचा वास येत होता थोडासा. म्हणजे तुम्ही आपल्या इकडच्या गोष्टी जरी इथे ट्राय करत असाल तरी त्यांना इकडची स्मेल येणार. सो व्हेज लोकांचं तर खूप अवघड येतं जेवणाचं. त्यांनी एकतर बायकोला घेऊन यावं, नाहीतर मग सगळा स्वयंपाक शिकून यावं. सो इथे बटर मिल्क आहे. इथे बघा अंडे आहेत. अंडे कितीला आहेत? 40,000. ओके 40,000च्या आसपास आहे अंडे. 6 अंडे. त्याच्यानंतर चिप्स वगैरे आहे तिथं. आणि इथे आईस्क्रीम आहे. काल आम्ही आईस्क्रीम खाल्लं तर 2 लाखाची आईस्क्रीम आहे तिथं. तर मी शोधतोय दूध. आणि एक तर यांच्या इथे इंग्लिशला थोडंसं कमी आहे, सगळं व्हिएतनामीजमध्येच आहे. ओट्स आहेत. त्याच्यानंतर एरियल, सर्फ एक्सेल. आपल्यासारखं सुपर मार्केट आहे हे. त्यांच्या इथलं काहीतरी फळ आहे. आणि यांच्या इकडे आंब्याचं सीझन अजून चालू आहे. म्हणजे आंबा बघा इथे दिला आहे त्यांनी. रेट्स बऱ्यापैकी नाहीच आहेत म्हणजे याच्यावर. ओके इथे आहेत रेट्स. तर बघा 55,000ला आहे आंबा. एक आंबा वाटतं. आणि इकडे मग कैरी पण आहे 27,000ला. त्याच्यानंतर मला वाटतं हे टरबूज आहे 19,000 रुपयाला. आणि इकडे किमची वगैरे जे हे बघा हे सी फूड 1 लाख 1.5 लाख. हे चिकन चिपा आहे इथं. तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही इथे नॉनव्हेज पण सोडून देतात, एवढं डेंजर आहे इकडं. आणि इकडे फ्रूट्स आहेत. तर फ्रूटमध्ये 1,40,000चं ॲपल आहे. 2 लाखाचं ॲपल आहे. 1,95,000. 2,40,000. 2,50,000ला द्राक्ष आहे तिथं. डाळिंब इथं 90,000ला आहे. आणि संत्रे तिथं. संत्र्याचा पण रेट तेवढाच आहे 1,40,000. 1,65,000. इकडे बिस्किट आहेत. बिस्किटामध्ये आहे वेगळ्या गोष्टी. आणि इथे परत आपलं नॉर्मल फूड जे आपण ऑइल फ्राय करून खाऊ शकतो. तर मी यांना दूध विचारतो. एक्सक्यूज मी, मिल्क 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 मिल्क. ओके आय चेक. अच्छा इथे भाज्या आहेत बघा. काकडी आहे. काकडीचा रेट काय आहे? 15,000 रुपयाला काकडी आहे. 15-16,000 रुपयाला. भेंडी 16,000 रुपयाला आहे. त्याच्यानंतर हे खायचं पान आहे बहुतेक. हे खायचं पान पण 3600 रुपयाला येतं. आणि केळी 40,000 रुपयाला 6 केळी आहेत. म्हणजे आपल्या इथं 40 रुपये डझन आहे आणि इथं 40,000 रुपये डझन आहे. भरपूर फरक आहे. हे सफरचंद हे स्वस्तातले सफरचंद आहेत 1 लाख रुपये डझनचे. खाली मग भाज्या बऱ्यापैकी आपल्यासारख्याच आहेत. बटाटा वगैरे, लसूण, कांदा आहे इथे. कांद्यामध्ये पण छोटा कांदा वेगळा, मोठा कांदा वेगळा पॅक केलेला आहे. आणि
हे छोटंसं मार्केट आहे, असे भरपूर मार्केट आहे तिथं. ते योगर्ट दिसतंय मला, योगर्ट आहे इथेच कुठेतरी. दूध पण असेल. हा हे बघा वीना मिल्क, इथं वीना मिल्क आहे. आणि याची प्राईस किती आहे काय माहिती. हे बहुतेक फ्रीज केलेलं आहे हे, नाही हे दूधच आहे. तर याची प्राईस बघायला पाहिजे किती आहे. एक्सक्यूज मी, हाऊ मच? 7,000. सो 7,000ला येते. मला वाटते 2 घ्यावेत, म्हणजे 2 बास होतील मला चहापुरते. बाकी तर काय नाही दिसत आहे मला इथं. मोस्टली ब्रेड वगैरे आहे. ब्रेड कितीला आहे बघूयात. ब्रेड आहे का सँडविच आहे काही कळत नाही आहे याच्यामध्ये. हो सँडविच आहे, ब्रेड नाही आहे याच्यामध्ये. सँडविच दिलेलं आहे आतमध्ये. तो व्हेज सँडविच आहे आणि हा आहे 70,000 रुपयाला. ब्राऊन ब्रेडमधला पण सँडविच आहे, तो पण मला वाटते 80,000ला आहे. आणि बाकी अशाच भरपूर गोष्टी आहेत सुपर मार्केटमध्ये ज्या घेऊन खाऊ शकतो आपण. हे पेरू पण आहे बघा, पेरू पण आहे इथं, एकदम कच्चा कडक पेरू आहे. संत्री आहेत, त्याच्यानंतर फणस आहे, वॉटरमेलन आहे. 21,000 रुपयाला आहे कलिंगड. इथे दूध आहे. कलिंगड आहे, कलिंगड मला वाटते 26,000ला कलिंगड आहे. आणि म्हणजे तुम्ही जर कंपॅरिझन करून इंडियाच्या रेटमध्ये लावलं याला तर थोडंफार मला वाटतं कमी होईल. आपल्या इकडचाच रेट याला लागेल. इथं ब्रेड आहेत. तुम्हाला जे काही लागेल घरामध्ये किंवा जर तुम्ही राहायला भरपूर दिवस आला असाल तर सगळंच ऑलमोस्ट इथं आहे. चिप्स वगैरे काल आम्हाला आवडले. एक चीजवाला चिप्स होतं इथे. आणि हो चिप्स पण बघून खावा, कारण चिप्स पण नॉनव्हेजवाले आहेत इथे. तर नॉनव्हेज मिक्स केलेले चिप्स आहेत त्यांच्याकडे, सो बघून खावा. एखादं लेसचं पाकिट मी घेऊन जाणार आहे आत्ता. पिझ्झा स्नॅक हे 120 आहे, 37,000ला आहे. यांच्या इथे चिप्स खूप महाग आहेत. म्हणजे आपल्याकडे 5-10 रुपयाला भेटतात ते यांच्या इकडे नाहीच आहेत, ऑलमोस्ट नाही आहेत. इकडे सगळे 50च्या वरचे चिप्स आहेत. म्हणजे आम्हाला तरी आत्तापर्यंत तेवढेच दिसले. आणि मग इथे बियर वगैरे आहेत, बियर आणि मिल्क, वॉटर, ज्यूस वगैरे सगळं. गहू पण आहे इथे, जर तुम्हाला भात वगैरे करून खायचं असेल तर गहू आहे. आणि डाळी मला कुठं दिसले नाहीत, बहुतेक तरी डाळी नाही आहेत इथे. तेल आहे, यांचं तेल वेगळंच कुठलं तरी आहे. हे इथे काही कळत नाही. आता हे सगळं व्हिएतनामीजमध्ये आहे त्यामुळे आम्हाला काही कळत नाही आहे. कुकिंग ऑइल आहे इथे, पण ते कशाचं आहे नाही माहिती. आणि केचप वगैरे. सो प्रॉपर डीमार्ट आहे हा छोटा, जिथे तुम्हाला सगळंच मिळून जाईल. तर मग चला दूध घेऊन जातो आणि चहा करून पितो आम्ही आता. एक्सक्यूज मी, प्लीज बिल दिस. त्यांना मराठी इंग्लिश कळत नाही, बाकीच्या तर सोडून द्या. बिल फॉर दिस. तर मग घेतलं आहे मी आता आणि निघतो मी आता.